नमस्कार. हे पहा मित्रांनो, आपण पाहत आहोत आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचा विद्यार्थी. काल जे टेराटोरियल आर्मीचा निकाल आलेला होता, त्या टेराटोरियल आर्मीमध्ये गणेश धुमक नावाच्या विद्यार्थ्याचं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून तो तयारी करत होता. तर आता त्याला यश मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टेराटोरियल आर्मीमध्ये जवळपास कंपल्सरी जॉब आहे, अग्निवीर नक्कीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा टेराटोरियल असेल किंवा येणारी आपली अग्निवीरची भरती असेल, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकतं. कारण का, त्यासाठी अथक परिश्रम करणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण इथं सर्वच्या सर्व इथं असलेले विद्यार्थी हे आपलं नशीब आजमावण्यासाठी, आपल्या पालकांचं आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपण पाहत आहोत गणेश धुमक इथं आहे. गणेश धुमकचे चुलते आहेत. चुलत्यांनी त्याला प्रत्येक गोष्ट पुरवण्यासाठी किंवा त्याला शिक्षणासाठी, त्यांच्या खुराकासाठी, कशा प्रत्येक त्याच्या अडचणींमध्ये त्याचे चुलते हे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यामुळं आज गणेश धुमकचं सिलेक्शन हे होऊ शकलं. कारण पहिल्यांदाच ज्यावेळेस गणेश धुमक ज्ञानदीप अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आला होता, त्यावेळेस गणेश धुमकला मी सांगितलं होतं की तो ज्यावेळेस सुरुवातीला आला होता त्यावेळेस त्याची उंची कमी होती, दुसरी गोष्ट त्याचं वजन पण कमी होतं आणि त्याची छातीही बसत नव्हती. म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता. काका दिला होता का नव्हता? मी काय म्हणलं होतं सुरुवातीला तुम्हाला? 1 वर्ष घालू नका म्हणलं मी. कारण का की 1 वर्षानंतर त्याचं वजन वाढेल, त्याची शारीरिक प्रकृती थोडी सुदृढ होईल आणि त्यानंतर त्याचा प्रवेश घ्या. परंतु त्यांनी आग्रह धरला. तुम्ही काय म्हटलात? 1 वर्षासाठी म्हणजे काय फीस असेल ते माझं घ्या, पण आमच्या मुलाला इथंच ठेवा. तर त्याला ठेवण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. आग्रह धरल्यामुळं आणि 1 वर्ष एक्स्ट्रा प्रॅक्टिस त्याला मिळाल्यामुळं आज या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. मित्रांनो, वेळ जरी गेला तरी सुद्धा त्या वेळेचं चीज करता आलं पाहिजे आणि प्रत्येक वेळ ही महत्वाची असते. आपण विचार करत असतो, कधी कधी आपल्याला अपयश आलं तर आपण खचून जातो. अरे, परंतु पुढच्या यशाचा हा पहिला पाया आहे. अपयश आलं म्हणजे आपण तयारी करणं सोडायची नसते किंवा आपण खचून जायचं नसतं. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यासाठी प्रत्येक जणानं येणाऱ्या भरतीसाठी म्हणजे फिजिकल असेल किंवा लेखी परीक्षा असेल, या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या भरतीसाठी तयार राहायचंय, सज्ज राहायचंय आणि आलेल्या भरतीमध्ये प्रत्येक जणांना आपलं आपलं नशीब आजमावायचंय. जिथं तुम्हाला काय कमी असेल तिथं या ज्ञानदीप अकॅडमीची टीम ही तुमच्या सोबत असणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वच्या सर्वजण येणाऱ्या या पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो, यामध्ये सर्वात मोठा रिझल्ट तुमचा असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.